हाय हॅलो नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना? मजेतच असायला हवं. मी हर्षा स्वागत करते आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज व्हिडिओची सुरुवात ही 11 वाजतापासून केलेली आहे, कारण आज माझी तब्येत पण बरी नव्हती, त्यामुळे मी काही लवकर उठली नाही. अचानकच काय झालं काय माहिती, रात्रीला अचानकच रात्रीमध्ये मला थंडी वाजून ताप आला होता आणि घशामध्ये पण खूप जास्त दुखत आहे. मला तरी वाटते की मला सर्दी होणार आणि अंगपाय वगैरे इतका दुखतोय की विचारूच नका. तर म्हटलं चला आता डॉक्टरकडे जाऊन यावं, कारण ताप पण खूप जास्त आला होता. तर मग म्हटलं आता घरातली थोडीफार कामं आवरलीत आणि तसं आमच्याकडे माझ्या ताई पण येणार आहेत, म्हणजे माझ्या नणंदबाई. त्या राहतात नारायणगावला आणि त्या बड्डेच्या दिवशीच येणार होत्या, पण त्यांचं हॉटेल आहे व्हेज नॉनव्हेजचं. तर मंगळवारला त्यांच्या हॉटेलला खूप जास्त गर्दी होती, त्यामुळे त्या श्रीजाच्या बड्डेला काही आल्या नाही. आणि दुसरा वार असता तर त्या नक्की आल्या असत्या, पण त्या दिवशी नेमकं मंगळवार होता, त्यामुळे त्या आल्या नाही. तर आज त्या श्रीजाला भेटायलाच येणार आहेत आणि आम्हाला पण भेटायला येणार आहेत. तर सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करेनच. पुढे काय काय होते, कसं काय होते, असेच व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. आणि चॅनलवर नवीन असाल तर मला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. तर चला मग व्हिडिओ असाच कंटिन्यू करा. सर्वात अगोदर दारापुढे छान अशी छोटीशी रांगोळी टाकून घेतली, कारण आज आहे आषाढी एकादशी आणि आषाढी एकादशीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर रांगोळी टाकून झाल्यानंतर म्हटलं देवपूजा करावी. तर ह्या लायटरची लिंक बऱ्याच ताई मला मागत होत्या, तर मी हा लायटर ऑफलाईन घेतलेला आहे. पण जर तुम्हाला लिंक पाहिजे असेल तर कमेंटमध्ये मला लिंक असं टाईप करा, मी लिंक तुम्हाला नक्की देईन. त्यानंतर मस्त अशी शॉर्टकटमध्ये का होईना पण देवपूजा पण आवरून घेतली, कारण तब्येत इतकी खराब आहे की काहीच करू वाटत नाही. तरी पण मला असं सणासुदीच्या दिवशी झोपून पण राहू वाटत नाही, त्यामुळे शॉर्टकटमध्ये देवपूजा आवरली. शेवटी मनातला भाव महत्त्वाचा. त्यानंतर भांडे लावायचे होते काही मांडणीला, तर इकडे मांडणीला भांडेच लावायला घेतली. तर माझ्याकडे 2 मांडण्या आहेत, एक मोठी आणि एक छोटी. तर मोठ्या मांडणीला जे छोटे भांडे आहेत ते बसत नाही, त्यामुळे छोटी मांडणी पण मी घेतली आणि छोटेवाले भांडे इकडे छोट्या मांडणीला लावते आणि जे मोठे भांडे आहेत ते मोठ्या मांडणीला लावते. तर मग तेच माझं इकडे काम सुरू होतं. मग इकडे मांडणीला भांडे वगैरे लावून घेतले आणि आता गॅसचा ओटा वगैरे मला पुसून घ्यायचा होता. तर सगळे भांडे वगैरे लावून झाल्यानंतर ते पण काम करायला घेतलं. आता रात्रीच गॅसची शेगडी वगैरे धुतली होती, पण सकाळी नाश्ता बनवला होता, तर त्याचेच तेलाचे वगैरे डाग इकडे पडले होते. तर म्हटलं तेच इकडे पुसून घ्यावं. आता जेवढं जास्त मला स्वयंपाक करायला आवडते, तेवढंच जास्त किचन पण क्लीन ठेवायला पण जास्तच आवडते. मला असं किचनवरती पसारा वगैरे असला तर अजिबात आवडत नाही, म्हणूनच माझी इकडे साफसफाई चालली होती. आणि बऱ्याच ताईंच्या अशा कमेंट होत्या की ते किचनमध्ये जे मनी प्लॅन्टचं वेल आहे ते ओरिजिनल आहे की आर्टिफिशियल आहे. तर सगळ्यांना सांगायचं आहे की मला हे ओरिजिनल नाही, आर्टिफिशियल आहे. ओरिजिनल प्लॅन्ट मी किचनमध्ये लावलेलं नाही आहे. ते मी दाखवते तुम्हाला कुठं लावलं आहे. तर ते मी इकडे बेसिंग एरियामध्ये लावलेले आहेत. 2 ओरिजिनल मनी प्लॅन्टचे वेल तिकडे लावलेले आहेत आणि एक बाहेर लावलेला आहे. आणि जे किचनमध्ये लावलेलं वेल आहे ते मी ऑनलाईन मागवलं होतं. जर तुम्हाला त्याची लिंक पाहिजे असेल तर मला लिंक असं कमेंट बॉक्समध्ये टाईप करा, लिंक तुम्हाला भेटून जाईल. त्यानंतर इकडे कोथिंबीर निवडायची होती, तर तीच इकडे निवडायला घेतली. कारण कोथिंबीर निवडून ठेवली तर मग घाई गडबडीच्या वेळेस पटकन धुवून कट करून आपल्याला भाजीला वापरता येते. त्यामुळे मी नेहमी कोथिंबीर अशीच निवडून ठेवत असते आणि असं निवडून ठेवलं तर जास्त दिवस फ्रीजमध्ये पण राहते. आणि तसंही आज मी ही सकाळीच घेतली होती दारावर, कारण खूप छान कोथिंबीर होती, हिरवीगार, आणि याला वास पण खूप छान होता. आणि त्याला स्वस्त पण मला भेटली होती, फक्त 20 रुपयाला, नाहीतर बाजारात तर 60 रुपयाला आहे. त्यानंतर इकडे माझे घरात लावलेले काही झाडं आहेत, त्यांना पण धुवून काढायचं होतं आणि त्याचं पाणी पण चेंज करायचं होतं. तर इकडे 2 मनी प्लॅन्टचे झाडं आहेत आणि एक बांबू प्लॅन्ट आहे. तर यांना मी दर 4 दिवसातून यातलं पाणी चेंज करून ह्या बरण्या घासून मी
परत ठेवत असते. तर तेच काम मला आज इकडे करायचं होतं. हा माझा मनी प्लॅन्टचं झाड खूप छान ग्रो झाला आहे, कारण याला मातीत लावलं आहे आणि याच्या मुळ्या ज्या आहेत त्या पाण्यात ठेवल्या आहेत, म्हणून खूपच छान ग्रो झाला आहे. तर मी याचं पाणी पण 4 दिवसांनी चेंज करत असते आणि हाताने हे घासता येत नाही, त्यामुळे मी दात घासायच्या ब्रशनी हे घासत असते, कारण त्याच्यात घाण जाऊन बसते, त्यामुळे ते पण स्वच्छ करावंच लागते. तर मग ते वगैरे स्वच्छ केलं आणि त्यामध्ये परत पाणी भरून झाड त्यामध्ये ठेवून घेतला. आणि हा झाड कमी दिवसामध्ये खूप छान ग्रो झाला आहे. मला तरी वाटते मनी प्लॅन्टचे झाडं जर आपल्याला घरात लावायचे असेल तर ह्याच पद्धतीने लावायला पाहिजे, कारण नुसतं पाण्यात लावलं तर हा झाड त्या झाडाच्या अगोदर लावलं आहे पण याची काही वाढ झालेलीच नाही, उलट तो असा पिवळसर पडला आहे का. म्हणून चुकूनही कधी तुम्ही नुसत्या पाण्यामध्ये झाड लावू नका. जर तुम्हाला याच्यावर व्हिडिओ पाहिजे असेल तर मी एक व्हिडिओ याच्यावर पण बनवेन की मी हा झाड कसा लावलेला आहे, म्हणजे मातीमध्ये आणि त्याचे मुळं पाण्यामध्ये कशा पद्धतीने लावलं ते पण एक दिवस एखाद्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. मग काय त्याचं पण पाणी चेंज केलं. आता झाड आहे, आता जोपर्यंत त्याच्यात जीव आहे तोपर्यंत त्याची तर काळजी घ्यावीच लागेल. तर मग त्याची पण बरणी इकडे घासून घेतली, धुवून घेतली आणि परत दुसरं पाणी भरलं त्याच्यामध्ये आणि झाड परत तसं ठेवून घेतलं. आता बघूया किती दिवस जगतो तो, कारण त्याचा आता जीव चाललंय, कारण 2-2.5 महिने झालेत ते लावून. मग काय झाडं सगळे जागच्या जागी ठेवून घेतले. आता घरातील तर सगळे कामं आवरले होते, तर म्हटलं चला हॉस्पिटलला जाऊन यावं. तर इकडे हॉस्पिटललाच आली, पण आल्यानंतर हॉस्पिटलमध्ये डॉक्टर नव्हते, तर मग अजून घरी आली. घरी आल्यानंतर मग थोड्या वेळाने आमच्या ताई आल्या, म्हणजे माझ्या नणंदबाई. तर बड्डेच्या दिवशी आल्या नव्हत्या, म्हणून बड्डेचं गिफ्ट पण आणलं होतं श्रीजासाठी. तर त्यांनी इकडे स्टडी टेबल आणला होता श्रीजासाठी. तर टेबल तर खूप छान आहे आणि श्रीजाला पण खूप जास्त आवडला. तर श्रीजाला त्या सांगत होत्या असं बसायचं आणि टेबल ठेवायचा आणि त्याच्यावर पुस्तक ठेवून अभ्यास करायचा. त्यानंतर दुसरा गिफ्ट अजून एक गिफ्ट आणला होता, म्हणजे तिला ड्रेस पण आणला होता. तर अशा पद्धतीचा त्यांनी फ्रॉक आणला होता आणि श्रीजा लावून बघत होती की मला कसं दिसणार म्हणून. तिला फ्रॉक पण खूप जास्त आवडला होता आणि मग म्हटलं बघूया वेअर करून. तर वेअर केला तर खूप छान दिसत होता. त्यानंतर चहा पाणी नाश्ता झाला. थोड्या वेळाने मग ताईला म्हणाली की आज शनिवार आहे, तर इकडे चाकणला खूप चांगला मार्केट भरतो, तर चला मग मी तुम्हाला मार्केट फिरवून आणते. तर मग इकडे आम्ही आलो मार्केटमध्ये थोडीफार शॉपिंग करायला. तर आमचं इकडे तेच काम सुरू होतं, शॉपिंग करायचं. आता ताईला ज्या वस्तू आवडल्या त्यात त्यांनी घेतल्या. ड्रेस वगैरे डेलीवेअरसाठी घेतले आणि काही मेकअपचं सामान, ज्वेलरी वगैरे घेतली आम्ही. आता ह्या बाजारामध्ये खूप साऱ्या वस्तू भेटतात. आपले पैसे संपून जातील पण वस्तू घेण्याचा मोह काही संपणार नाही. पण बऱ्याचशा वस्तू आम्ही घेतल्या आणि ताईसोबत शॉपिंग करून खूप जास्त मजा आली होती आज. फायनली आत्ताच आम्ही घरी आलो आहे आणि बारीक बारीक पाऊस पण सुरू झालेला होता यायच्या वेळेला. तर बरं झालं श्रीजाचे पप्पा आम्हाला मार्केटमध्ये घ्यायला आले होते. जर रिक्षाने आलो असतो तर अख्ख्या भिजलो असतो. तर थोडाफार पाऊस तर लागलाच आम्हाला आणि नेमकं टायमिंग पण असा मॅच झाला की वेळेवर श्रीजाचे पप्पा घ्यायला पण येऊ शकले, कारण त्यांच्या ऑफिसला सुट्टी झाली आणि मी कॉल केला होता तुम्हाला किती टाईम लागेल. तर ते म्हणाले होते की मी रस्त्यामध्ये आहे, तर तुम्ही तिथं मार्केटमध्येच थांबा, मी सरळ ऑफिसवरून तिकडेच येते मार्केटला, मग तुम्हाला घरी घेऊन येते. तर मग तोपर्यंत आमची पूर्ण शॉपिंग वगैरे सगळंच आवरलं होतं. मग 5-10 मिनटं थांबलो आम्ही आणि मग श्रीजाचे पप्पा आले आणि लगेच मग आम्ही घरी आलो आणि त्याच्यामुळेच आज भिजलो नाही. आणि जाताना तर घाई गडबडीमध्ये छत्री पण सोबत घेतली नव्हती आणि श्रीजा पण आमच्यासोबत होती, परत ती भिजली असती. परत लहान मुलांना कसं असते लगेच भिजल्यानंतर लगेच सर्दी लागते, त्याच्यामुळे मग ते आले तर खरंच खूप बरं झालं. आणि आज ताईसोबत शॉपिंग करून मला तर खूप भारी वाटलं, म्हणजे सगळ्या गोष्टी त्यांच्यासोबत अशा एक्सप्लोअर करायला भेटल्या मला. कारण कसं असते त्या आमच्याकडे आल्या तरी शक्यतो थांबत नाही, कारण त्यांच्या मागे कामं भरपूर असतात.
त्याच्यामुळे त्या आल्या तरी 1-2 दिवस एवढेच थांबतात किंवा मग आल्या तर सकाळी आल्या संध्याकाळपर्यंत जातात पण त्याच्यामुळे तर आज तर त्या मुक्कामीच थांबणार आहेत. पण म्हटलं तर यावेळेस तर मग टाईम होता तर चला म्हटलं शॉपिंग करूया, म्हणून मग आम्ही गेलो होतो. मग त्यांना ज्या ज्या वस्तू आवडल्या त्यांनी त्या वस्तू घेतल्या आणि त्यांनी ड्रेस वगैरे घेतलेत. 2-3 ड्रेस घेतलेत, काही डेली वेअरसाठी आणि कुठं या जायला. आणि मस्त सामान वगैरे घेतला त्यांनी, म्हणजे मेकअपचं वगैरे आणि बांगड्या, आपलं हे नेकलेस वगैरे ते वगैरे घेतलं. आणि मी काही जास्त घेतली नाही, कारण माझ्याकडं ऑलरेडी ज्या वस्तू असतात त्या मी डबल काही घेत नाही, कारण आपल्याला गरजेचं जेवढं असते तेवढंच घेत असते. तर मी एक हार घेतला, म्हणजे नेकलेस घेतला, कारण तो मला खूप जास्त आवडलेला होता. आणि एक डोक्याला लावायचा क्लचर घेतला आणि श्रीजासाठी पण छोटे छोटे क्लचर घेऊन दिले. एवढं सगळं घेतलं. पण फिरायला खूप मजा आली. आणि आत्ता घरी आलो. आता असं थोडंसं जास्त नाही भिजलो आम्ही, थोडंच भिजलो. तर आता घरी आल्यानंतर परत आता पुढचं संध्याकाळचा स्वयंपाक वगैरे करायचा आहे. आणि कल्याणीच्या घरून माझे मम्मी पप्पा आणि माझी बहीण पण येणार आहे, कारण त्यांना पण उद्या जायचं आहे. म्हणजे त्यांची गाडी 6 वाजताची आहे, पण त्यांना 1-1:30 वाजता घरून निघावं लागेल. तर मग ते आज संध्याकाळी ते पण येणार आहे तिकडे. आणि ताई पण आज थांबणार आहेत. माझी तर इच्छा होती की ताई आमच्याकडे अजून 4-5 दिवस थांबावं, पण त्यांना कसं ते हॉटेलचं काम असते, म्हणजे हॉटेल मध्ये पण बघावं लागते. तर त्यांचं काही तर पॉसिबल नाही. त्या तर आज रात्री थांबणार आणि उद्या सकाळीच जाणार. तर चला मग व्हिडिओ असाच कंटिन्यू बघा, पुढे काय होते. घरी आल्यानंतर श्रीजाच्या पप्पाच्या आणि ताईच्या अशा काही गप्पा रंगल्या होत्या, कारण ताई आल्या तेव्हा श्रीजाचे पप्पा घरी नव्हते, ते ऑफिसला गेले होते. त्यामुळे त्यांच्या अशा काही गप्पा रंगल्या होत्या. आणि ह्या दोघांना मी नेहमी असं सोबत बघितलं की मला खूप भारी वाटते, कारण बहीण भावाचं नातं असावं तर असं, जिथे हक्काने आपलं मन मोकळं करता येते. आणि तसंही बऱ्याच दिवसातून ताईची ने आमची भेट झाली होती, त्यामुळेच एवढ्या आमच्या गप्पा रंगल्या होत्या. चला मग व्हिडिओ इथंच एंड करते. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसहित. तोपर्यंत सगळ्यांना बाय.